तुम्ही लग्नाच्या आधीची विदाई बघली असेल, पण मी आज तुम्हाला दाखवते लग्नानंतरची विदाई। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, 100 दिवस 100 मिनी व्लॉगचा आज आहे 11वा दिवस। दिनांक 3 जानेवारीला माझी बहीण आमच्या घरी आली होती, तेव्हा श्रेयांश 1.5 महिन्याचा होता आणि आज पोराला झाले होते 6.5 महिने। पेट्रोल संपलं गाडीतलं, गाडी तिथं आहे मागे। सबस्क्रायबर भेटले होते, फॉलोअर्स। भैयाला म्हणलं पेट्रोल आणून दे, त्यांना गेलं आता पुढं। इथंच आहे म्हणा पेट्रोल पंप, चाकवर एवढ्या लांब आणली मी त्यांना बघायला बॉटल। आता त्या दादानं बॉटल पण आणून दिली होती, मी पेट्रोल पण आणलं होतं। मेन म्हणजे त्यानं बॉटल देऊन गेलं होतं घरी आणि आमचं काय बोलणं झालं नव्हतं। नंतर घरी गेले होते, दीदीच्या इकडचे सगळे पाहुणे वगैरे आले होते, कारण की आज बोळवणीचा कार्यक्रम होता। मग काय सगळ्यांना मस्त नंबर 1चा स्वयंपाक केला होता घरीच। तुमच्या व्लॉगरच्या दुसरं काही काम होत नाहीत म्हणून पाहुण्याला ताट वाढायचं काम मलाच दिलं होतं। आता बोळवणीचा कार्यक्रम म्हणल्यानं सोबत शिदोरी वगैरे द्यावं लागते, तर दीदी पॅकिंग करत होती डब्याची। भाऊजी घरी आली तेव्हापासून शिवांश काय आमच्याकडे येणच गेला होता, भाऊजीकडेच राहिलता। सगळेजण मग श्रेयांशलाच घेऊ लागले होते। जागू दीदी पण आजच जाणार होती, तिची ट्रॅव्हल्स होती। मग काय तिनं तर गेली होती पहिलेच, लेकर होते तोपर्यंत मस्त घरी करमायचं सगळ्यांना। जसं जसं दीदीचा जायचा टाइम जवळ येऊ लागला होता, तसं तसं मम्मीच्या आणि दीदीच्या डोळ्यातून पाणीच पाणी यायला, कारण की पोरगी इतके दिवस झाले आता करमणार तर कसंच नाही म्हणा आम्हाला। आता शिवांश तुम्हाला डायरेक्ट माझ्या दिवाळीच्या व्लॉग मध्ये दिसेलच।